अन्वय चल, तुझा बेड आणि क्लॉसेट रेडी आहे. ठीक आहे, मी त्याचं सामान लावते. चल. नाही मॅडम, तुम्हाला डॉर्मेटरी मध्ये येता येणार नाही. तसा हॉस्टेलचा नियम आहे. पण त्याचं सामान? त्याचं सामान तो स्वतः लावेल. काय रे अन्वय, लावशील ना? चल. बाळा, काळजी घे स्वतःची. मला फोन करशील ना? आवाज नाही ऐकला तर मला चैन नाही पडणार. हाय, मी करेन तुला फोन. तू काळजी नको करूस. पण स्वतःची काळजी घ्या. आजारी पडू नकोस हा. आणि कोणाशी भांडणच करू नकोस, कारण भांडण सोडवायला मी नसणार आहे ना. आणि हो, चिन्मनची काळजी घ्या. त्यांचे भरपूर लाड कर, म्हणजे त्या तुला आई म्हणायला लागतील. बाबाची पण काळजी घ्या. ठीक आहे. आजी आजोबा, आईची काळजी घ्या नीट. आणि आजी, माझ्या आजून डरायचं नाही अजिबात. अरे, डरायचं नाही म्हटलं ना मी. बघा ना आजोबा. बनी बाळा, तू आईची अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. हं? तू तुझी काळजी घे. हं? इथे नीट राहा, पण अशी भांडू बिंडू नकोस राजा. हं? काय रे, काकाचा नंबर सगळ्यात शेवटचा का? मी तुझ्यासाठी एक गंमत घेतली होती. टडन. वाव, चॉकलेट. थँक्यू काका. हे बघ, बाकीच्यांचं माहिती नाही, पण मी तुला मध्ये मध्ये भेटायला येत जाईन. तुला म्हणाल होतं ना इथे आमचे इव्हेंट्स होत असतात, आणि मग मी आलो ना की आपण 4-5 ओव्हर्स तरी खेळूयाच. मग बघूया तुझा परफॉर्मन्स कसा सुधारतो की नाही ते. अरे, तेव्हा तर मी किंग बनेन. तेव्हा तर डायरेक्ट क्लीन बोल. हे बात. आता मला जावं लागेल. अन्वय, हॅपी जर्नी आई. बाय बाय. अन्वय, अरे आता तू आईला समजावत होतास ना, आणि आता तूच काय रडतोयस? ये इकडे चल. अशी मोठी मुलं रडत नसतात. चल चल चल. चल, सगळ्यांना बाय कर.
असू बाळा ये चल. नेट बाबा. माझ्या मुलाला तुझ्या भरोशावर सोडून चालले. कायम त्याच्या पाठीशी राहा, त्याची काळजी घे. तो पडला तर इथल्या मऊ मातीत पडू दे. त्याला कसली इजा होऊ देऊ नका. कधीच जेवण आवडलं नाही ना तरी पोषण पूर्ण मिळू देत त्याला. त्याचा घाम गळला तर त्याचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी गळू दे. आणि डोळ्यात कधी पाणी आलं तर ते आनंदाश्रू असू दे. सेवी आई, माझ्या मुलाची काळजी घे. हे बघ, तिकडे तुझं सामान ठेव. हा तुझा बेड, कळलं? मला वरच झोपावं लागेल मॅम. होय, कारण तू मधूनच आलायस ना. खालचे बेड आधीच बुक होतात. चल तुझी बॅग वरती ठेव. स्टुडंट्स, अटेन्शन हिअर. सगळ्यांनी इकडे या. सगळ्यांनी लक्ष द्या. हा मुलगा आपल्याकडे नवीन जॉईन झालाय. याचं नाव आहे अन्वय रानडे. मॅम, ह्यांना सांगा ना मला बनी बोलायला. मला अन्वयची सवय नाहीये. बनी? कसला फनी नाव आहे. स्टॉप. नो पेट नेम्स अलाउड. हॉस्टेलचा नियम आहे तसा. मॅम प्लीज म्हणू द्या ना. बनी म्हणायला मजा येते. नाही. प्लीज मॅम, प्लीज. प्लीज मॅम, प्लीज मॅम, प्लीज मॅम, प्लीज. अरे ओरडू नका. ओके फाईन. तुम्हाला काय म्हणायचंय ना ते म्हणा. नियम सगळे खड्ड्यात घाला. हा, आणि एक लक्षात ठेवा, ज्या उत्साहात आता ओरडताय ना त्याच उत्साहात त्याला इथे ऍडजस्ट व्हायला मदत करायची आहे. समजलं? आणि तू रे, एका नियमात सूट मिळालीये म्हणजे प्रत्येक नियमात मिळेल असं होणार नाही. येस मॅम. रोज सकाळी 5 वाजता उठायचं, फ्रेश व्हायचं, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि 6च्या आत प्रार्थना करायची आणि ब्रेकफास्टला यायचं. ब्रेकफास्टला जर यायला उशीर झाला तर ब्रेकफास्ट मिळणार नाही. मेस कुठे ती मुलं तुला सांगतील. नुसती मान डोलवू नकोस. आता मी काय सांगते ते नीट ऐक. ब्रेकफास्ट झाला की 1 तास व्यायाम, 6:30 ते 7:30. त्यानंतर परत रूम वरती यायचं, फ्रेश व्हायचं आणि 15 मिनिटात रेडी होऊन 7:45ला शार्प क्लासरूम मध्ये पोहोचायचंय. येस मॅम. 8 ते 12:30 शाळा, 12:30ला लंच ब्रेक होईल आणि त्यानंतर तुमच्या मुलांचा फेवरेट टाइम नॅप टाइम. 1 तास स्ट्रिक्टली झोपायचं. मग 2:30 ते 4 होमवर्क पूर्ण करायचा. 4 वाजता टी ब्रेक होईल आणि मग 4:30 ते 6:30 स्पोर्ट्सचं कोचिंग. येस. मला फुटबॉल आणि क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट व्हायचंय. मी आई बाबाला प्रॉमिस केलंय. ते तुझं तू बघ. पण कोचिंग झालं की 7:30 पर्यंत आम्ही मुलांना व्यावसायिक नॉलेज देतो.
ते झालं की अर्धा तास जेवण आणि त्यानंतर अर्धा तास तुम्हाला हवं ते कॉमिक किंवा पुस्तक तुम्ही वाचू शकता. हो, पण 9 वाजता शार्प लाईट बंद होतील. गुपचूप झोपायचं. मॅम टीव्ही टाइम. अरे हो, ते टीव्ही टाइम सगळ्यात महत्वाचा नाही का? टीव्ही फक्त रविवारी आणि तेही 1 तास. हे काही घर नाहीये तुमचं. आणि हो, मगाशी एक नियम सांगायचा राहिला. घरी रोज फोन करता येणार नाही, तेही आठवड्यातनं एकदा, आणि तेही फक्त 10 मिनिटं. ब्रोशर मध्ये लिहिलं काय ब्रोशर मध्ये काय? काही नाही. तुझी चादर ठेवली आहे इकडे, ती बेडवर घालून घे आणि झोपायची तयारी कर. कम ऑन क्विक. 9 वाजता शार्प लाईट बंद होणार आहेत. आणि तुम्ही सगळे काय ऐकताय? तुम्हाला हे सगळे नियम नवीन आहेत का? तुमचा होमवर्क झालाय? सगळी कामं झाली आहेत? चला पटापट आवरून घ्या. कम ऑन फास्ट. कर कर, त्याशिवाय शिकणार कसा? हे आई बाबा आधी मुलांना बिघडवतात आणि नंतर इकडे हॉस्टेलमध्ये पाठवतात. त्यांना सगळं शिकवायची जबाबदारी आमची आहे. खूपच शांत शांत वाटतंय नाही? गाणी लावू का? लाव की. वहिनी कोणतं लावू? तुला हवं ते लाव. मला हवं ते. तुम्हाला माझा चॉईस झेपणार नाही. काय रे तू? मगापासून तू इतकी रडतीयस, हसवायला नको. वहिनी काय म्हणेल? हे बघ वहिनी, मला माझ्या आजूबाजूची सगळी माणसं हॅप्पी असावे लागतात. आता एक हॅप्पी माणूस ऑलरेडी गेला हॉस्टेलला आणि तो काही क्रिकेटर झाल्याशिवाय गप्पा बसणार नाही. आता त्याची जागा तुला घ्यावी लागणार आहे वहिनी. मग असं सॅड होऊन कसं चालेल? आणि वहिनी, बनी काय दुसऱ्या ग्रहावर गेलाय का? नाही ना. आठवण आली की आपण येऊ भेटायला. काय काका? जे काय बनीला भेटायला जायलाच हवं. हा, हो की नाही सुशीला? वहिनी, बंदीने तुला असं रडताना बघितलं तर त्याला किती वाईट वाटेल. त्याच्यासाठी तरी हसत जा ना. हसशील ना? बरं झालं हा आला. ते संतोषने हॉस्टेल चेंज केल्यापासून जाम बोर होत होतो ना. हो ना, आता याची मजा घ्यायची का? किती घाबरतो, घाबरट. अरे डरपो, किती घाबरतो रे. आता झोप चुपचाप.
कुठे असतो? लवकर ये ना. आणि वहिनी बाहेर का थांबलीस? आज चल ना. हो हो वहिनी, तुझी दुखरी नस आता बरी झाली असेल ना? हा तशी बरीच बरी झाली आहे, पण पूर्णपणे थांबायला जरा वेळ लागेल. हे घे, शेक बरं वाटेल. हा 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 अरे काय किती वेळ अखिल आला नाही अजून. अगं आई, ट्रॅफिक वगैरे लागलं असेल त्यामुळे उशीर झाला असेल. येतीलच एवढ्या. अगं रानडेंकडे गेला की काय एकदम म्हणजे डायरेक्ट. आत्या, अरे म्हणजे ती असं सहज बोलले, असं डोक्यात आलं तर त्यात काय एवढं. अहो वहिनी चल. हे बघा आलेच. कसं झालं सगळं? नाही म्हणजे बनी नीट सेटल झालं ना? नाही घाबरला वगैरे तर नाही? अहो मी सॉरी, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आपण बोलू नंतर आरामात. आलेच. सुंदरा, मला माहितीये तू दुःखात आहेस, लांबच्या प्रवासातून आली आहेस, पण सांगू का, हे चिनू मनूने दिवसभर उच्छाद मांडलाय ग. अवनीनी कसं बस त्यांना भरवलंय, पण मी या अवस्थेत तिला काहीच मदत करू शकत नाही. जरा बघतेस का त्यांच्याकडे? आई मी बघते. अहो राहू द्या. आई मी करेन नंतर, त्यांना कशाला? तू काम करतोयस ना? हो पण आई मी बघू का? नाही मी बघते, शाळेचीच तयारी करायची ना त्यांची, नाहीतरी मी करते. तुझी कामं झाली आहेत? हा, उद्याची तयारी झाली आहे? नाही नाही ना, मग राहू दे. तशाही पोरी दिवसभर आईविना होत्या. ती करेल त्यांचं. काय ग, चालेल ना तुला? नाही तर म्हणशील आल्या आल्या सासूनी कामाला लावलं. नाही आई, असं काहीच नाहीये, करते सगळं. आलेच. आई तू पण काय ग, ते ऑलरेडी दमून आल्या होत्या ना, मी केलं असतं नंतर. हो, घरात फक्त ती एकटीच दमते, आम्ही कुठं काय काम करतो. अवनी, ती डॉक्टरांनी दिलेली ट्यूब दे ग बाई, जरा थांबते का दुखणं बघते. आई आई